नमस्कार. आपल्याकडे एखादी महागातला फोन किंवा महागातली वस्तू असली ना की जरा स्वस्तातला दाखवा असं म्हणायची पद्धत आहे. म्हणजे हा फोन जरा स्वस्तातला दाखवा. तसं स्वस्तातला दिपके तुम्हाला मला महाराष्ट्रातून दाखवायचा आहे. स्वस्तातला दिपके खरं तर चांगली कंपनी आहे. म्हणजे जसा ॲपलचा फोन स्वस्तात येत नाही. सॅमसंगच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत स्वस्तापासून महागापर्यंतच्या. गुगलचा फोन स्वस्तात येत नाही. पण चांगल्या कंपनीचा असून सुद्धा दुसऱ्या कंपनीचा ब्रँड वापरत स्वस्तातला दिपके कसा असतो हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. हा स्वस्तातला दिपके म्हणजे पवार नावाच्या मोठ्या घराण्यात जन्माला आलेले रोहित पवार आहेत. एकदा दिपकेनी एका विषयाला पकडून म्हणजे नीटच्या एक्झामला पकडून भारतभरात रणकंदन माजवलं आणि कधी नव्हे तो मोदींना माघार घ्यावी लागली हे लोकांच्या नजरेत आणून दिलं. मी घेतली का नाही म्हणत नाही, आणून दिलं. तसं तोच पॅटर्न पकडत म्हणजे खोटं बोलण्याचा पॅटर्न जुनाच आहे, पण परीक्षेच्या विषयाचा पॅटर्न पकडत या स्वस्तातल्या दिपकेंनी जो काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाय ना तो फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तोंडावर किती पडतो हे कळत नाही. आणि जे काही असे उपटसुंभ आजूबाजूला गोळा केलेत ना त्यांना तर घोळच कळत नाही. मी सगळं जरा नीट समजावून सांगतो. बघा काय आहे, राज्यामध्ये MPSCच्या वतीनं घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकाचा पेपर फुटला अशी ओरड रोहित पवारांनी केली. ते नेहमीप्रमाणे आपलं तो स्वस्तातला राहुल गांधी, स्वस्तातला आदित्य ठाकरे बनत ते माग हे लावून काय स्क्रीन लावायची, स्क्रीनवर सगळं स्क्रीनवर दाखवलं म्हणजे पुरावा असं वाटतं ना लोकांना. म्हणजे बाकी काय नाही, मी असं बोलतोय तर पुरावा नाही आहे, पण मागं स्क्रीन लावून जर मी स्वस्तातला दिपके असं म्हणालो की तो पुरावा झाला. आणि मग लोक म्हणतात पुराव्यासह चढलाय, बघ ना, सांगितलाय, उघडा पाडलाय, बोल ना, असं म्हणत असतात लोक. म्हणजे स्क्रीनवर लावणं म्हणजे पुरावा नाही आहे. म्हणजे मास्तर पोरांना कळावं म्हणून स्क्रीनवर किंवा बोर्डावर लिहून देत असतात. जरा आपण पुढे जाऊया. या स्वस्तातल्या दिपकेनी काय सांगितलं बघा, पेपर फुटला. बरं, गंमत अशी की उदाहरण दिलं नंदुरबारच्या एका अकॅडमीचं. नंदुरबारच्या अकॅडमीकडं पेपर गेला, त्यातले 90% प्रश्न त्यांना मिळाले. मग ते व्हॉट्सअपवर गेले, पैशाचा व्यवहार झाला. हे कधी सांगितलं? जुलैच्या अखेरीस. आता मी तुम्हाला सगळं काय झालंय नीट सांगतो. MPSCची ही परीक्षा पार पडली मार्च महिन्यात 22 मार्चला. कधी? 22 मार्चला. त्यानंतर या पेपरचा तपासून निकाल देखील लागला आणि 22 जुलैला सिलेक्शनची यादी लागली. किती? 22 जुलैला. आता 22 जुलैला यादी लागल्यानंतर 5-6 दिवसांनी रोहित पवारांनी हा विषय उचलला. 5-6 दिवसांनी. मग तो विषय उचलल्यानंतर 23 जुलैला एक पत्र आलं. त्याच्या आधी नाही, रोहित पवारांनी त्यावेळी नव्हता उचलला. 23 जुलैला एक पत्र आलं MPSCला. 3 लोकांनी ते पत्र दिलं होतं आणि सांगितलं की यात घोटाळा झाला आहे, पेपर फुटला आहे, लिकेजमुळे पैसे गेलेले आहेत. 22 मार्चला परीक्षा होते, 22 जुलैला एप्रिल, मे, जून, जुलै नंतर निकाल लागून यादी लागते आणि 23 जुलैला 3 विद्यार्थी घोटाळा झाल्याचा आरोप करतात. जसाच घोटाळा झाल्याचा आरोप येत होतो तसा रोहित पवार पुढे येतात, प्रेस कॉन्फरन्स घेतात, स्क्रीनवर दाखवतात आणि ह्याचं उत्तर द्या, ह्याचं उत्तर द्या अशी बोंबाबोंब मारली जाते. आता त्यानंतर त्या पत्राची गंभीर दखल MPSC घेतं. MPSC 3 तक्रारदाराला पत्र पाठवून कळवतं की याबाबतचे पुरावे सादर करा, आम्ही चौकशी करतो आहोत, याचा आम्ही सखोल अभ्यास करू. जसंच त्या 3 तक्रारदारांना पत्र जातं त्यातले 2 MPSCला उलट टपाली पत्र पाठवतात, मेल पाठवतात. मेल काय पाठवतात? नाही, काय झालं, आम्ही परीक्षा दिली होती, आमचा नंबर लागला नाही, आम्हाला वाटलं आता पुन्हा संधी गेली, आम्ही जर अशी तक्रार केली तर परीक्षा रद्द होईल आणि परीक्षा रद्द झाली तर आम्हाला पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल, आम्हाला पुन्हा होता येईल, असं उत्तर लेखी पेनानं कागदावर लिहून
दोघं जण MPSC ला पाठवतात, एक जण तर गायबच, काहीच बोलत नाही. आता हा एक जण गायब कसा झाला याबाबतचे प्रश्न विचारले जातात. गायब कसा झाला, गायब कसा झाला? आपल्या अक्का त्याही स्वस्तातल्या दीपिकेच्या स्वस्तातलं वर्जन आहे वेगळं, अजूनच वेगळं वर्जन आहे ते. आता याच्या नंतर मला प्रश्न पडला की जर हा आरोपच खोटा होता तर रोहित पवारांनी एवढी घाई का केली? स्वस्तातलं एखाद्या कॉपी केलेलं असतं ना वर्जन, कॉपीड प्रकार असतो ना, तो कॉपी आहे, फर्स्ट कॉपी आहे म्हणतो आपण, ते असंच असतं. चली तो चांद तक नाही तो शाम तक. रोहित पवारांचा घोटाळा झाला तो इथे. मला आश्चर्याचं वाटतं की याला विरोध करणारा जो वर्ग भाजपचा वगैरे कुणी आहे तो कुठे गायब असतो कळतच नाही. म्हणजे भाजपची विद्यार्थी आघाडी कुठे आहे, ते संघाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कुठे आहे, एक जण कुणीतरी बिचारा यातले सत्य बाहेर मांडण्याचा प्रयत्न करतो, याला कुणी उत्तर देत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जाऊ दे, पण रोहित पवार खोटारडे ठरले हे तर 100% सत्य आलं. आता मी तुम्हाला यांचं, या आरोप करणाऱ्यांचं ज्ञान किती असतं ते दाखवतो. आपला प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे आपला सगळ्यांचा? आपण एकदा आरोप करून टाकला की त्याला खरं समजू लागतो. हा मूर्ख आहे, हा नालायक आहे, हे व्यवस्था भ्रष्ट आहे. आम्हाला व्यवस्था भ्रष्ट म्हणण्याची तर सवयच लागलेली आहे. आम्ही ते लगेच असू शकतो असा विश्वास ठेवायला लागतो, शंका निर्माण व्हायला लागते. त्या शंकेला खूप जण तेच ते पुन्हा बोलून आपल्या खात्रीत बदलत असतात. त्यामुळे जरा तपासून घेत जा मत ठरवण्याआधी. आता मी तुम्हाला यांचं ज्ञान किती आहे ते दाखवतो. नांदेडहून एक बाबा उठला, नांदेडचा एक बाबा उठला आणि त्याने टीव्ही समोर येऊन मारे असं मस्त आपलं ज्ञान सांगितलं. ऐका जरा. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये, आणि जेईच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले. मात्र MSCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत. हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या MSCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे. यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का, याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे. पाहिलं? आता ऐकल्याबरोबर काय वाटतं? एक भाजपचा नगरसेवक, त्याची 2 पोरं, त्याला 10वी 12वीला 56%, 58%, तो बिलो फर्स्ट क्लास आहे, आणि अचानक त्याला पर्सेंटाईलमध्ये त्याची एवढी कशी वाढ होऊ शकते? 98%, 99%, एवढं पर्सेंटाईल कसं काय होऊ शकतं? चला इथे तर घोळ आहे, इथे तर घोळ आहे. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यातला ज्याला फरक कळत नाही ना, त्याची बुद्धी अशी क्षीण झालेली असते, अशी क्षीण झालेली असते. पर्सेंटेज काय आहे? मी एक परीक्षा दिली, त्या परीक्षेत एकूण 100 पैकी मला साधारण 70 मार्क पडले, तर माझं झालं ते पर्सेंटेज. म्हणजे 100 गुणांच्या पैकी 70 मार्क मला पडले, म्हणजे मी 70% गुण घेतले. पर्सेंटाईल काय आहे? आता हे पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मध्ये फरक आहे. आता गृहीत धरा की तुम्ही एक 100 गुणांची परीक्षा दिली आहे आणि तुम्हाला साधारणतः त्यात 80 मार्क पडलेत, आणि 80 मार्क घेणारे तुम्ही एकमेव आहात, पहिले आहात. म्हणजे 80च्या वर कुणालाच पडले नाहीत. 80 मार्क घेणारे तुम्ही एकमेव आहात. तर 80 मार्क पडून सुद्धा तुम्ही होता 100% पर्सेंटाईलवाले. पर्सेंटाईलचा अर्थ आहे तुमच्या मागे किती टक्के लोक आहेत परीक्षेत, तुमच्या मागे किती टक्के लोक आहेत. म्हणजे 80% मार्क घेऊन, 80 मार्क घेऊन मी पहिला आहे, तर माझं पर्सेंटाईल होतं 100%. 80% पर्सेंटेज होतं, पर्सेंटाईल 100% होतं. मग असं खाली 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 येत जाल, जसं त्यानंतर घेतलेला 79.5 मार्क घेतलेला, 79 मार्क घेतलेला, त्याचं पर्सेंटाईल बदलत राहतं. तुमच्या मागे किती आहेत हा त्याचा ढोबळमानाने अर्थ असतो. पण पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज ज्यांना कळत नाही ते हे असे स्वतःतले वीर ह्या अशा गोष्टी बोलत असतात. रोहित पवारांना तर काय आघात ज्ञान आहे. म्हणजे त्याने तर विमान कसं पडलं होतं हे हातानं सांगितलं, असं 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 आलं, टिल्ट होतं, असं असं गेलं आणि धाडकन पडलं. रोहित पवार हवामान तज्ज्ञ होते, रोहित पवार एव्हिएशन तज्ज्ञ होते, रोहित पवार सगळंच होते. आता रोहित पवार शिक्षण तज्ज्ञ सुद्धा झाले.
आता एवढं बोलल्यावर रात्रभर जागं राहणं आणि पुढचे 8 दिवस जागं राहणं आई शपथ आवश्यक झालंय. आई शपथ आवश्यक झालंय. कारण आता रात्री काय खेळ होईल जामखेडच्या त्या सेंटरमधून किंवा अजून कुठल्या तरी एका सेंटरमधून काय खेळ होईल आणि कुठलं एखादं बिटकॉईनचं लाईव्ह आमच्या चॅनलवर चालेल माहीत नाही. उद्या चॅनल शिल्लक राहिलं तर बोलायला नक्की येतो, कारण मी रोहित पवारांवर टीका केली आहे. उद्या चॅनल शिल्लक राहील की नाही याची भीती आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ तुर्तास तरी शेवटचा समजा. उद्या शिल्लक राहील तरी येतो बोलायला. नमस्कार.